धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील सुंदरच कॉलनी भागात गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद आहे। हा भाग स्थायी समिती सभापती लताताई पोद्दार यांच्या प्रभागात येतो। पाणी सोडणारे कर्मचारी सांगतात पाणी सोडलंय, परंतु नळानं पाणी येतच नाही। मोटारी लावून सुद्धा पाणी येत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे। हा त्रास गेल्या महिनाभरापासून नागरिक सहन करतात। इकडून तिकडून पाण्याची व्यवस्था करून पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी लागते। ज्यांच्याकडे बोर आहे ते बोर नसलेल्या कुटुंबांना वापरायचं पाणी पुरवतात, मात्र हे असं किती दिवस चालणार? पाणीपट्टी भरून सुद्धा पाणी मिळत नाहीये। त्यामुळे शेवटी नागरिक संतप्त झाले। पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधून सोमवारी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी नागरिकांनी बोलावलं। वारंवार संपर्क केल्यानंतर अभियंता नवनीत सोनावणे हे सुंदरच कॉलनीत सकाळी 10:30 वाजता आले। नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या। त्यांनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना बोलावून परिस्थितीची माहिती सुद्धा घेतली। मात्र त्यांनी यावेळी नागरिकांना बोलताना सांगितलं की आम्ही तुमची समस्या सोडवून देऊ, पण त्यानंतर सुद्धा जर पाणी आलं नाही तर मात्र त्याला आम्ही जबाबदार नाही, अशी उडवाउडवीची उत्तरं त्यांनी नागरिकांना दिली। तसंच नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी नागरिकांचाच अपमान केला। यावेळी नवनीत सोनावणे हे एवढ्यावरच न थांबता परिसरातील रहिवासी पत्रकार दिनेश निकुंभ यांनी पाणी पुरवठ्याचा प्रश्न केव्हा सुटेल असा प्रश्न विचारला असता नवनीत सोनावणे यांनी निकुंभ यांना तुम्ही कोण आणि व्हिडिओ कसं काय करता आहात? व्हिडिओ केला तर मी काम करणार नाही, आता काम 2 दिवसानंतरच होईल असंही सुनावलं। यानंतर पत्रकार दिनेश राज निकुंभ यांनी सोनावणे यांना सांगितलं की मी या परिसरातील नागरिक असून पत्रकार सुद्धा आहे। यावर अभियंता सोनावणे यांनी असाल तुम्ही कोणीही, मला काय करायचंय असं म्हणत चक्क आपल्या वाहनात बसून पोबारा केला। नागरिकांचं म्हणणं ऐकून न घेता आणि त्यांचे समाधान न करता अत्यंत बेजबाबदारपणे घटनास्थळावरून त्यांनी पलायन केलं। त्यांच्या या मुजोरीबाबत नागरिकांमध्ये सध्या तीव्र नाराजी आहे। पहिले पूर्ण ऐकून घ्या, मला या मध्ये मध्ये विषय नका घालू, कारण आमच्याकडे फक्त सुंदरच कॉलनी ही लाईन पाणी नाहीये, बरोबर? आता ही लाईन पाणी आहे आमची, कारण का ते बी सांगतो। समोरची ती गाडी आहे ना, तिथून मेन लाईन आहे, हा ती सरळ जाते त्या कोपऱ्यावर आणि आम्हाला तिथून दिले एवढासा पाईप इतक्या लोकांना। या तो पाईप तिथून तर असा गेलेला आहे, बरोबर? आता एवढ्याच पाईपामध्ये एवढी प्रश्न आहे, म्हणजे आम्हाला मोठी लाईन नको का? आमचा हक्क नाही का मोठी लाईन मागायचा? बरं झालं, जेवढी मोठी केली तेवढा प्रेशर कमी होतो। बरं ठीक आहे, पण मग पाणी तर घाणच येईल, अजून 1 महिना घाण येईल। हा पाण्याचं हा, जाऊ द्या, जे उकळून येतं गाळून ते प्या। तर येऊ द्या। हा, आम्ही क्लोरीन वाढवलेलं आहे, त्यामुळे ते शरीराला अपायकारक नाही। बरोबर बरं, हा विषय झाला आमचा। फक्त आम्हाला ह्या लाईनीचा मोठा प्रश्न आहे। आता आम्ही त्या लोकांना पाणी सोडणाऱ्यांना किंवा तुमच्या इंजिनियरला भेटून कंटाळलो, म्हणून आम्ही पोद्दार साहेबांकडे आज गेलो आणि तो प्रश्न जर सुटत नसेल, हे लोकांचं म्हणणं असं आलं की होईल बरं दिवसभर मी पाणी सोडतो तुम्हाला, म्हणजे मोटरवर दाब पडत नाही का? दिवसभर आम्ही मोटर तेवढंच काम करायचं का? घर कामं सोडून हेच उद्योग आहे का आम्हाला? की पाणी आलं का बघा रे पळा पळा बंद करा, लाईन जाते मध्ये, म्हणजे दिवस रात्र मोटर चालू करायची आणि तेव्हा कुठे एखादी टाकी भरते। मग हा एवढ्याच लाईन लोकांचा प्रश्न आहे, एवढ्या म्हणजे 2 लाईन हा सुंदरच्या घरात एक गली पुढच्या गली, बस शाबास, एवढा आमचा प्रश्न आहे आणि हा सुद्धा महत्वाचा मोठी पाईपलाईन करा सर आमच्या आणि होणार लागेलच आपल्याला पाईपलाईन किती बी केलं तर। आणि हा प्रश्न त्याशिवाय सोपा नाही, लाईन टाकल्याशिवाय हा प्रश्न आपला सुटणार। आता मी एक सांगतो तुम्हाला, मी पाण्याचा प्रश्न सोडवतो, मी लाईन टाकायची, वॉल टाकायचा, काय टाकायचं ते माझ्यावर सोडायचं। बरं तुम्हाला पाण्याशी मतलब, तुम्हाला पाणी मिळेल, बस फक्त आम्हाला कोणी सल्ला देऊ नका की नाही. आम्हाला हे नाही हे करून दे। नाही, आणि तसं जर असेल तर मी तसं करून देतो, मग पाण्याची गॅरंटी मी नाही, नाही हे बघा आम्हाला पाणी येणं महत्त्वाचं आहे। माझ्या अंगी लागलं, मी पाण्याचा प्रश्न सोडून देतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट, शिरपूर, धुळे।